आफ्टर ॲक्टोपिक प्रेग्नेन्सी मी कसं कन्सिव्ह केलं आहे, ॲक्टोपिक प्रेग्नेन्सीवर मी किती गॅप घेतला आहे, असे बरेचसे प्रश्न मला इंस्टाग्रामवरती तुमचे आले होते. मी सगळ्यांचे उत्तर देणार आहे. आणि किती वेळ लागला आहे, किती गॅप होता, काय ट्रीटमेंट घेतली आहे, नॅचरल बेबी झाला की ॲक्टोपिकनंतर IVF करावं लागलं मला, सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. माझी पूर्ण प्रेग्नेन्सी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जास्त वेळ नाही घेत, अगदी डेट बाय डेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुमच्या सगळ्या कमेंट्सचे, सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ॲक्टोपिक प्रेग्नेन्सी नंतर मी कसं कन्सिव्ह केलं. तर बघा, ॲक्टोपिक प्रेग्नेन्सीची डेट माझी ही 17/12/2021 होती. 2021 डिसेंबरला मला ॲक्टोपिक प्रेग्नेन्सी आहे हे समजलं होतं. माझं सर्जरी वगैरे झालं, सगळं झालं. माझी ओपन सर्जरी झाली होती. याच्यावरती ॲक्टोपिक प्रेग्नेन्सीचा माझा अनुभव मी ऑलरेडी शेअर केला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देईल, ती नक्की पहा. त्यानंतर मग मी 8 महिन्याचा गॅप घेतला आहे. मी मेंटली, फिजिकली पूर्ण प्रॉपर तयार झाले. आणि त्याच्यानंतर मी हे केलं आहे. जसं की मला माझं ॲक्टोपिक प्रेग्नेन्सी झाल्यानंतर मला बऱ्याचशा वर्षांचा गॅप घ्यायला सांगितलं होता. पण मी दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं होतं की किती दिवसांचा गॅप घ्यावा वगैरे वगैरे. तर आफ्टर ॲक्टोपिक प्रेग्नेन्सी नंतर पण मला काही पिरियड रेग्युलर आले नाही. एका डॉक्टरांकडे मी पिरियडसाठी जात होते की मला पिरियड रेग्युलर येत नाही. त्यात गोळ्या देत गेल्या, मी गोळ्या खात राहिली, पण काही मला पिरियड रेग्युलर आले नाही. म्हणून मी डॉक्टर चेंज केला. ज्या पहिल्या डॉक्टर होत्या त्या मला नेहमी म्हणायच्या की अगं तू IVF कर ना, कुठे याच्या भानगडीत पडते, कशाला उगाचच तू दुसरी ट्यूब जी चांगली आहे त्याला पण तू हे करतेस वगैरे वगैरे, IVF कर. पण मी काही IVF केलं नाही. तेव्हा माझं एवढं एज पण नव्हतं. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, त्यामुळे ते काही इथे एवढं सांगत नाही. ते झालं. IVF तर मी IVF मला करायची अजिबात गरज पडली नव्हती. पण अजून एक ट्रीटमेंट होती ती मी घेतली, तेव्हा नंतर बेबी झालेला आहे हा. त्यानंतर मी डॉक्टर चेंज केला. डॉक्टर गोयल ह्या होत्या मुंबईच्या. त्यांच्याकडून मी काही ब्लड टेस्ट वगैरे केल्या होत्या. ते सगळं म्हणजे असतं ना, रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. पण तरी पण प्रेग्नेन्सीचा रिझल्ट जो होता तो काही पॉझिटिव्ह येत नव्हता. म्हणून मी निराशा होऊन मी सोडून दिलं होतं ट्रीटमेंट वगैरे. असं होतं की जाऊ दे, किती दिवस गोळ्या खायच्या वगैरे, हे ते सगळं सोडून दिलं होतं मी. आणि नंतर मी पुन्हा मग गॅप घेतला आणि पुन्हा त्याच डॉक्टरांकडे मी व्हिजिटसाठी गेले जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे 2023मध्ये. म्हणजे माझं ऑपरेशन झालं 2021च्या एंडिंगमध्ये आणि 2023मध्ये मी ह्या डॉक्टरांकडे गेले. जवळपास 1 वर्षाचा गॅप तिथे होता माझा. जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी त्यांच्याकडे गेले होते. त्यानंतर पण त्या डॉक्टरांनी माझे अगोदर काही ब्लड टेस्ट वगैरे केला, सगळं चेक वगैरे केलं. नंतर मग त्यांनी माझी फॉलिक्युलर स्टडी केली आणि काही टॅबलेट्स वगैरे चालू होतं. काही दिवसांचा गोळ्यांचा कोर्स चालू होता. आणि इव्हन जे आपले ईग असतात ना, जे ईग रप्चर वगैरे होत असतात, ते ईग रप्चर होण्यासाठी त्यांनी मला इंजेक्शन वगैरे दिलं. तरी पण मग बेबी राहत नाही. डॉक्टरांचं असं म्हणतं, हे इंजेक्शन दिलं तर तुला 100% बेबी 100% तुझा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल. पण प्रेग्नेन्सी रिझल्ट तरी पण माझा पॉझिटिव्ह नाही आला. नो रिझल्ट. पुन्हा मी गॅप घेतला डॉक्टरकडून. मग त्यानंतर मग आमची आम्ही तेव्हा मुंबईला होतो. आणि नंतर मग आमची शिफ्टिंग वगैरे झाली. 1/7/2023ला आमची शिफ्टिंग वगैरे झाली होती. मग शिफ्टिंग हे ते याच्यामध्ये माझे 1-2 महिने गेलेच असं ना. नवीन ठिकाण, सगळं काही नवीन होतं. मग तिथे बराचसा काळ गेला. मग नंतर म्हटलं की नाही, चला आता आपण बेबीवरचं मनावरती घेऊयात. मग पुण्यामध्ये आम्ही शिफ्ट झालो. डॉक्टर सविता हेगडकर यांच्याकडे आम्ही गेलो होतो. हे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होतं. 18 ऑगस्ट 2023ला रेग्युलर पिरियडसाठी मी ट्रीटमेंट त्या डॉक्टरांकडून घेतली. कुठल्या पण डॉक्टरांकडे तुम्ही जाल ना, तर अगोदर तुमची पिरियडची ट्रीटमेंट करतील ते, मग हे करतील ते करतील. याच्यामध्ये बराचसा वेळ लागतो. काही डॉक्टरांना काही गोष्टी लवकर कळतात, तर काही डॉक्टरांना कळत नाहीत. जेव्हा ज्या मधल्या डॉक्टर होत्या मुंबईच्या, त्या MBBS डॉक्टर होत्या त्या. आणि ज्या आताच्या डॉक्टरनेकडून मला रिझल्ट आला आहे त्या BHMS होत्या. त्या डॉक्टरांची डिग्री बघून असं आपण काही म्हणतो, अरे हे मोठे डॉक्टर आहेत, पण BHMS डॉक्टरांकडून मला रिझल्ट आला होता चांगला. म्हणजे बेबी झाला. तर पिरियड वगैरे झालं. मग त्यानंतर त्यांनी 2 महिने त्या गोळ्या, काही मंथ्स चालली ट्रीटमेंट याची, पिरियडची गोळ्या देऊन वगैरे 21 दिवसाचा कोर्स वगैरे त्यांनी केला. M2 टोन सिरप आहे हे देतात. त्याने पण मला काहीच नाही झालं, रिझल्ट काही आला नाही. नंतर मग पुन्हा 2 महिने गॅप घेतला मी त्यांच्याकडे आणि पुन्हा मग रेग्युलर पिरियडसाठी ट्रीटमेंट केली. मग तेव्हा म्हटलं की तू ना हे करून घे, एक सोनोग्राफी आहे ती करून घे आणि मग आपल्याला कळेल तुला PCOD वगैरे तर नाही ना.
मग ते हे केलं. बऱ्याच दिवसांचं हे होतं, पिरियडच्या गोळ्या बऱ्याच 21 दिवसाचा 5 दिवसांचा असा माझा कोर्स चालू होता 2024 वगैरे, 11/2/2024 तर त्यांनी पण काही झालं नाही. तर मग समजलं की 26/2/2024 मला समजलं की मला PCOD वगैरे आहे म्हणून. मग तिथे पण PCOD मी ठीक वगैरे केला, माझे पिरियड रेग्युलर वगैरे यायला लागले. PCOD मी अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये ठीक केला होता, 1-2 महिन्यामध्ये ठीक केला होता. माझं डाएट चेंज केलं होतं, माझं एक्सरसाइज वगैरे मी करायला सुरुवात केली होती, माझं रुटीन अगदी मी हेल्दी केलं होतं, हेल्दी फूड वगैरे खात होते वगैरे वगैरे. याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे, PCOD कसा मी ठीक केला आहे तो नक्की तुम्ही जाऊन पाहू शकता. मग डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं HSG टेस्ट ही करा म्हणून. ही टेस्ट अशी होती, यामध्ये कळतं की आपल्या ज्या 2 ट्यूब असतात, जी असतात ना ट्यूब ज्या असतात ना ती ब्लॉक तर नाही आहे ना, ते बघण्यासाठी HSG टेस्ट केली जाते. ही मी 29/2/2024 ही केली होती. ती ट्यूब ती टेस्ट कशी करतात, जे आपला इंटरनल पार्ट आहे त्याच्या आतमध्ये नळी असते की आय थिंक असं काहीतरी असतं, ते आतमध्ये टाकून पूर्ण प्रेशर पाण्याचं ते हे करतात. पाणी असतं की आय थिंक काय असं माहीत नाही, पण ते आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात आणि ते बघतात. सॉरी मी थोडं ओपनलीच बोलते, कारण की प्रत्येक स्त्रीला माहिती पाहिजे ह्या गोष्टींची. अगोदर मलाही लाज वाटायची, पण नाही, माझा हा व्हिडिओ जर एखाद्या स्त्रीला एखाद्या ताईला जरी हेल्पफुल वाटला, थोडी तरी त्याला पॉझिटिव्हिटी मिळाली ना, तर असतं ना की मला सार्थक होईल की चला आपल्यामुळे कोणाला तरी फजिती होणार नाही, कोणाचा तरी जीव वाचेल, कोणाला तरी मदत होईल, एवढंच बस. तर ती तुम्हाला पण अशी HSG टेस्ट वगैरे सांगितली असेल तर प्लीज लाजू वगैरे नका. डॉक्टरांपासून कुठली पण गोष्ट लाजून ठेवू नका, लपून ठेवू नका. डॉक्टरांना सगळं स्पष्ट सांगा. मला खूप लाज वाटायची का रे ही टेस्ट कशी करायची वगैरे, पण ठीक आहे ती टेस्ट केली. HSG टेस्ट ही होती केली. त्याच्यामध्ये मला समजलं की माझी जी दुसरी ट्यूब होती त्याच्यामुळे PCOD वगैरे ठीक झाला, पण दुसरी ट्यूब माझी ब्लॉक असल्यामुळे मला बेबी कन्सीव्ह होत नव्हता. आणि एवढे छान डॉक्टर होते ना ते, की त्यांनी अगदी प्रेशरने म्हणा त्या नळीला पुश केलं होतं. आणि अजून असं ना खूप 1-2 वेळा त्यांनी ट्राय केलं, 2 ते 3 वेळा त्यांनी ट्राय केलं होतं. ब्लिडिंग मला एवढं लक्षात नाही, कारण की ही 2024ची गोष्ट आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे काही एवढं लक्षात नाही आहे. थोडंफार ब्लिडिंग झालं होतं आणि काहीच नव्हतं, म्हणजे असं ना ट्यूब ब्लॉक आहे म्हणजे ते आतमध्ये जातच नव्हतं, जे पाणी जे असं जे काही सोडतं ते आतमध्ये ते जात नव्हतं. मग तेव्हा आपल्याला कळतं की दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट आला होता, तेव्हा कळलं की माझी ट्यूब जी आहे ती ब्लॉक आहे. ती कशामुळे झाली, काय झाली व्हिडिओमध्ये सांगतेच मी तुम्हाला पुढे. तर मग मला ना लॅप्रोस्कॉपी करावी लागली. मग मी 4/2/2024 लॅप्रोस्कॉपी केली. मी 4 फेब्रुवारीला आय थिंक ॲडमिट झाले होते. त्यानंतर मग माझी सर्जरी झाली. लॅप्रोस्कॉपी का करतात, तर लॅप्रोस्कॉपी हे अगदी छोटंसं ऑपरेशन आहे. फक्त आपल्या पोटाला छिद्र आपण होल ज्याला म्हणतो असं ऑपरेशन आपलं केलं जातं. 3 होल पाडले होते माझ्या पोटाला आणि माझं तसं ऑपरेशन झालं होतं. ओपन सर्जरी म्हणजे पूर्ण पोट आपलं कट केलं जातं आणि नंतर मोठे मोठे टाके टाकले जातात. पण लॅप्रोस्कॉपीमध्ये असं होत नाही. तुमची ॲक्टोपिक प्रेग्नन्सी जरी असेल ना तर तुम्ही डॉक्टरांना असं म्हणू शकता की लॅप्रोस्कॉपी होईल का, याच्यामध्ये फक्त तुम्हाला 3 टाके पाडले जातील. पण माझी त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलवाल्यांनी अगदी माझी ओपन सर्जरी करून टाकली होती. माझं पूर्ण पोटच त्यांनी हे करून टाकलं होतं, जसं बेबीला करतात तसं त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर मग लॅप्रोस्कॉपी वगैरे माझी केली. लॅप्रोस्कॉपीमध्ये पण त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुला 1 इयरमध्ये बेबी होईल वगैरे. तर ठीक आहे म्हटलं चला आपण लॅप्रोस्कॉपी करूयात. आणि तो डिसिजन आम्ही लगेचच घेतला होता. HSG टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे जी कमिटी वगैरे असेल त्यांच्याशी बोलून लगेच लॅप्रोस्कॉपी माझी केली होती. लॅप्रोस्कॉपी नंतर माझी फेब्रुवारीमध्ये झाली होती. तर मला पिरियड आले होते 17 मेला मला पिरियड आले होते. 4 फेब्रुवारीला माझी लॅप्रोस्कॉपी झाली आणि 17 मेला मला पिरियड आले होते. आणि त्यानंतर मग हे सगळं 2024 झालं होतं. आणि लॅप्रोस्कॉपीला रिकव्हरी व्हायला पण मला बराच काळ लागला होता. पिरियड वगैरे रेग्युलर व्हायला पण मला बराच दिवस लागले होते. फक्त एकच रिझन होतं, ती ट्यूब माझी कशी हे झाली, काय म्हणतात त्याला, कशी ब्लॉक झाली ती. तर माझं जे पहिलं ॲक्टोपिक प्रेग्नन्सीचं ऑपरेशन होतं ना, त्या ॲक्टोपिक प्रेग्नन्सीच्या ऑपरेशनचं जे इन्फेक्शन होतं ते माझ्या ट्यूबवरती झालं होतं. आणि अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, तुमचा प्रेग्नन्सीचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि काही 2-3 दिवसामध्ये ते निगेटिव्ह येते किंवा काहीच झालं, तुम्हाला अचानक ब्लिडिंग झाली, तर प्लीज घरी थांबू नका, डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांची व्हिजिट घ्या. लाजू नका डॉक्टरांना. डॉक्टर म्हणजे देव असतात. काही डॉक्टर खरंच म्हणजे देव असतात. डॉक्टरांपासून अजिबात लाजू नका. सगळं काही त्यांना शेअर करा. तुम्हाला ब्लिडिंग झाली होती,
आणि जे ऑपरेशन माझं ॲक्टोपिक प्रेग्नन्सी ऑपरेशन जे केमवाल्यांनी केलं होतं ना, ती जी अर्धीच ट्यूब त्यांनी काढली होती आणि अर्धी माझी आतमध्येच ठेवली होती. 2 ट्यूब असतात आपल्याला बेबी कन्सीव्ह करण्यासाठी, एक राईट आणि एक लेफ्ट. तर माझं ऑलरेडी लेफ्ट तर गेलीच होती आणि त्यांनी ती पूर्ण काढायची, त्यांनी अर्धीच काढली होती आणि म्हणून ते इन्फेक्शन जे होतं ना ते माझ्या दुसऱ्या ट्यूबवरती झालं होतं आणि म्हणून मला बेबी कन्सीव्ह करण्याला प्रॉब्लेम येत होता आणि म्हणून ती माझी ट्यूब ब्लॉक झाली. आणि इव्हन हे माझ्या मिस्टरांना जे स्क्रीनवरती लॅप्रोस्कोपी करतात ना, त्या सर्जनने माझ्या मिस्टरांना दाखवलं होतं की बघा हे असं असं आहे, म्हणून ही तुमची ट्यूब ब्लॉक झाली होती. तर तुमचं पण कधी तुमची ॲक्टोपिक प्रेग्नन्सी वगैरे झाली असेल किंवा तुम्हाला अशीच अजून बेबी राहत नसेल ना, तर तुम्ही ही HSG टेस्ट नक्की करा. तुमची ट्यूब दुसरी चांगली आहे की नाही हे नक्की पहा. तुमची पहिली प्रेग्नन्सी जर नॉर्मल असेल पण दुसरी प्रेग्नन्सी ॲक्टोपिक होऊ शकते आणि ॲक्टोपिक प्रेग्नन्सी नंतर पण ॲक्टोपिक प्रेग्नन्सी होऊ शकते. म्हणजे काही जणांचं असं होतं, माझं असं नाही झालं. लकीली असं कुणासोबतच होऊ नये, देव करो सगळ्यांसोबत सगळ्यांची प्रेग्नन्सी अगदी हेल्दी हो. तर लॅप्रोस्कोपी नंतर मला 1 वर्षामध्ये बेबी झालेला आहे आणि तुम्ही माझं गोडबाळ पाहतच असाल कसं आहे तर ते वगैरे. बस अशी काही स्टोरी माझी होती. बऱ्याच स्त्रिया आई व्हायला उशीर होतोय, बरेचसे प्रॉब्लेम आहेत, पण माझे प्रॉब्लेम बघितलं असेल एक एक अगदी खतरनाक आहेत. अगदी डेट बाय डेट मी तुम्हाला सांगितलं आहे. तुमच्या सगळ्या कमेंट्सचे, तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे ह्या व्हिडिओमध्ये. काही राहिलं असेल तर मला कमेंटद्वारे कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काही असेल तर मी ते शेअर करेल. लॅप्रोस्कोपीमधून मी कशी रिकव्हरी वगैरे केली आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. बस एवढंच. अजून काही राहिलं असेल तर मला कमेंट करा. आणि हो चला आता आपण भेटूयात पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट